नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी तसेच मराठी मीडियमसाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आज आपण सेमी माध्यमासाठी मॅथ पार्ट सेकंड मधला सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम यामधील प्रॉब्लेम सेट 2 हा अभ्यासत आहोत। यामधील काही एग्जाम्पल आपल्याला पाहायचे आहेत। तर तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। तसेच आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ठीक आहे, चला तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, हे एग्जाम्पल अतिशय इम्पॉर्टंट आहे। इन ट्रायंगल ABC angle BAC is equal to 90 degrees, segment BL and segment CM are medians of triangle ABC, then prove that 4BL square plus CM square is equal to 5BC square। अतिशय इम्पॉर्टंट ओल्ड सिलेबस पासून हे प्रत्येक एक्झामला जवळपास फ्रिक्वेंटली हा क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपण याच्याकडे लक्ष द्यावं। याची मी तुम्हाला ट्रिक सांगतो। मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर मोस्ट इझी सुद्धा आहे। फक्त या ठिकाणी बघा, BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर फिगर मध्ये बघा, BL स्क्वेअर CM स्क्वेअर। BL ही या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस होतो, तर CM या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस होतो। म्हणजे दोन्हीही हे राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनस आहे। हायपोटेनसचा स्क्वेअर काढायचा आहे। मग हायपोटेनसचा स्क्वेअर काढण्यासाठी म्हटलं बरोबर तुम्हाला पायथागोरस थेरम आठवायला पाहिजे। म्हणून हे हायपोटेनस ज्या ट्रायंगलचा आहे त्यासाठी पायथागोरस थेरम अप्लाय करा आणि BL स्क्वेअरची व्हॅल्यू काढा। नंतर हा हायपोटेनस ज्या ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरम अप्लाय करा आणि CM स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि नंतर त्यांची ॲडिशन करायची आहे। ठीक आहे, बरोबर ऑटोमॅटिकली हे प्रूव्ह होऊन जाईल। अतिशय सिंपल आहे। दरम्यान मध्ये हे यूज करत असताना आपल्याला अजून एक या ठिकाणी हेल्प घ्यायची, ती म्हणजे मीडियन्स या ठिकाणी दिले तुम्हाला। हे BL मीडियम आहे, CM मीडियम आहे। हे जर मीडियन्स असतील तर तुम्हाला माहित आहे L हा AC चा मिड पॉइंट असतो, म्हणजे AL इज इक्वल टू LC किंवा AL इज इक्वल टू LC इज इक्वल टू हाफ AC याचा यूज करणार आपण। त्याच्यानंतर M हा AB चा मिड पॉइंट होतो, AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू हाफ AB। ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। पायथागोरसचे थेरम 2 वेळेस, त्यानंतर हे मीडियन आहे म्हणून याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ होल साइड हे लिहावं लागेल आपल्याला। बाकी दुसरं काहीही याच्यामध्ये अडचण येत नाही, अतिशय सिंपल आहे। तर आपण स्टार्ट करू। बघा, या ठिकाणी स्टार्टिंगला BL च्या वेळेस बघा, हा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया। इन ट्रायंगल BAL angle A is equal to 90 degree, then by Pythagoras theorem, BL square is equal to AL square plus AB square। क्लियर? BL स्क्वेअर इज इक्वल टू AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर। क्लियर झालं? आता मी इथं सांगितलं की AL ही काय आहे, बट BL इज मीडियन, therefore BL is median, therefore AL is equal to 1/2 AC। AL is equal to 1/2 AC ही व्हॅल्यू आपण AL च्या ठिकाणी ठेवूया। therefore BL होल स्क्वेअर इज इक्वल टू AL मीन्स 1/2 AC होल स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर ॲज इट इज। देन BL square is equal to
1/4 AC square plus AB square. कॉल दिस इज नंबर 1. आपण पायथागोरस थेरम यूज केला. त्यानंतर BL ही मीडियन असल्यामुळं AL ची व्हॅल्यू ही AC च्या टर्म्स मध्ये लिहिलेली आहे, कारण AL ही या ओरिजिनल ट्रायंगलची साइड नाही, म्हणून आपण त्याला कन्व्हर्ट केलं ओरिजिनल ट्रायंगलच्या साइडच्या टर्म्स मध्ये, याला नंबर 1 लिहिलं. सेम अशीच प्रोसिजर आपण या ट्रायंगल साठी, हे हायपोटेनस असणाऱ्या ट्रायंगल साठी करायचं. CM म्हटल्याच्या नंतर परत इन ट्रायंगल CM हायपोटेनस असणारा ट्रायंगल CAM, अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम CM square is equal to AC square plus AM square. परत, but CM is median which is given, हे सुद्धा given. आणि मग आपल्याला सांगता येतं therefore AM is equal to AM कशाच्या हाफ आहे? AB च्या. काय चेंज होतं बघा. CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर ॲज इट इज प्लस AM स्क्वेअर म्हणजे 1/2 AB स्क्वेअर, 1/2 AB त्याचा स्क्वेअर, होल स्क्वेअर. सो CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर. नाउ दिस इज नंबर 2. इथपर्यंत आलं क्लिअर. बघा, BL स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, CM स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आता या दोघांची ॲडिशन फ्रॉम 1 and 2. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू, BL स्क्वेअरची साईड लिहा, इकडची राईट हँड साईड, 1/4 AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस, आता CM स्क्वेअरची ही साईड AC स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर. हे आपण कशावरून लिहिलं? फ्रॉम 1 and 2. नेक्स्ट, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर प्लस 1/4 AC स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे एवढं तर आलं. आता काय करायचं आहे आपल्याला? 4 न मल्टिप्लाय करायचं. याला मल्टिप्लाय करूया दोन्ही साईडला. मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साइड, देन 4 into BL square plus CM square is equal to 4AB square plus 4AC square plus 4 कॅन्सल होतात, सिंपल AB स्क्वेअर राहील. इथं सुद्धा 4 कॅन्सल होतात, AC स्क्वेअर राहील. नाउ 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू, सारखे जे टर्म आहे त्याची ॲडिशन होईल. 4AB स्क्वेअर 1AB स्क्वेअर म्हणजे 5AB स्क्वेअर होतील, 5AB स्क्वेअर. त्याच्यानंतर 4AC स्क्वेअर आणि 1AC स्क्वेअर एकूण परत 5AC स्क्वेअर होतील. देन 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 कॉमन घ्या, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. But from figure AB square plus AC square is equal to, बघा, AB square plus AC square is equal to BC square, Pythagoras theorem. BC square
देयरफॉर 4bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इज इक्वल टू 5 ॲज इट इज. आता ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर बद्दल काय लिहायचं आपल्याला, bc स्क्वेअर लिहायचं आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. बघा एवढा इझी क्वेश्चन आहे, आपण याचा थोडा सराव करावा, हे आपल्याला सहज एक्झाम मध्ये लिहिता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, इन ट्रायंगल ABC segment AD perpendicular segment BC DB is equal to 3CD, then prove that 2AB square is equal to 2AC square plus BC square. हे दोन जर पाहिलं तर हे दोन हायपोटेनस होतात. बघा AB स्क्वेअर या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस होतो, AC स्क्वेअर या ट्रायंगलचा हायपोटेनस होतो. म्हणजे या ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थेरम यूज करू. ते झालं क्लिअर. त्यानंतर अजून एक दिलेला आहे, DB इज इक्वल टू 3CD असं एक दिलेलं आहे. याचा एक वापर करू. तर स्टार्टिंगला या ट्रायंगल मध्ये बघा, इन ट्रायंगल ABC CD प्लस DB इज इक्वल टू BC. या ट्रायंगल वरून आपल्या लक्षात येतं, देयरफॉर बट DB इज इक्वल टू व्हॉट, 3CD गिवन हे दिलंय आपल्याला. देयरफॉर CD प्लस इन प्लेस ऑफ DB राइट 3CD is equal to BC. Then 1CD plus 3CD is equal to 4CD is equal to BC. That is BC is equal to or CD is equal to 1/4 BC. ही एक व्हॅल्यू आहे. सपोज दिस इज नंबर 1. क्लिअर. नेक्स्ट आता आपण काय करू, याला जर इकडे आणलं तर AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर होतं. म्हणजे AB स्क्वेअरची अगोदर व्हॅल्यू काढू, नंतर AC स्क्वेअरची. असं काही नाही, हे काढलं तरी चालतं, नंतर हे पण सबट्रॅक्ट करताना हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर आपण AB स्क्वेअर असलेला ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल ADB अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम AB square is equal to AD square plus DB square. AB square is equal to AD square plus DB square. ठीक आहे, याला नंबर 1 म्हणूया. आता कोणाची काढायची आपल्याला, AC ची. Similarly, in triangle ADC, angle D is equal to 90 degree by Pythagoras theorem. AC square is equal to CD square plus AD square. नंबर 2 सॉरी 1 याला 2 म्हणूया, हे 3. आता काय करायचं, AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर करायचं आपल्याला. म्हणून AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू, AB स्क्वेअरची व्हॅल्यू लिहूया, AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर याची मायनस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर हे लिहिलं. त्यानंतर AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर मायनस AD स्क्वेअर. मायनस न मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला, मायनस AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू DB स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. एवढं आहे. आता याला काय करायचं आपण, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर नुसार याचं एक्सपान्शन करूया.
AB square minus AC square is equal to, in one bracket, A plus B, in another bracket, A minus B. So, but DB plus CD is equal to BC from figure. अँड आपल्याला परत याची एक व्हॅल्यू ठेवता येते, कशाची? DB ची. DB इज इक्वल टू, या ठिकाणी DB इज इक्वल टू काय घेता येतं? 3CD. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण याच्यात पुटअप करूया. सो AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू DB प्लस CD ला काय म्हटलं आपण? BC म्हटलं, इनटू ब्रॅकेटमध्ये DB म्हणजेच काय आहे? 3CD मायनस CD. त्यानंतर AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू, हे BC ॲज इट इज, इंटू 3CD मायनस 1CD मीन्स 2CD. सो AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू 2 इंटू CD ची व्हॅल्यू फ्रॉम 1/4 BC, 1/4 BC फ्रॉम 1. आता आपण काय करू शकतो? हे 2 न कॅन्सल करता येतं, 2 जा. सो AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू 1/2 BC. That means AB square minus AC square is equal to 1/2 BC square. BC into BC square. हे 1/2 ला 1/2. आता फक्त एकाचीच ऍड करायची, म्हणजे ते म्हणजे 2 आहेत, म्हणून दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय केल्याने हे 2 कॅन्सल होतात, म्हणजे एकच BC स्क्वेअर आहे आणि बाकीचे हे 2 होऊन जातात. म्हणून मल्टिप्लाइंग by 2 on both side काय होईल मग? 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 1/2 BC स्क्वेअर. हे 2 कॅन्सल होतील. मग 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू ओनली BC स्क्वेअर. आता जे आपण इकडे आणले होते -2AC स्क्वेअरला तिकडे ट्रान्सफर करा, म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते मिळेल. देअरफॉर 2AB स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस आहे इकडे गेल्यानं प्लस होतं, 2AC स्क्वेअर आणि हे ऑलरेडी आहे प्लस BC स्क्वेअर, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, याचा सुद्धा प्रूफ अतिशय सोपा आहे. दोनदा पायथागोरसचा थेरम यूज करायचा, त्यानंतर हे दिलेलं जे आहे त्याचाही वापर करायचा आणि त्याबरोबर आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. ठीक आहे, यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया.